आणि आता पाहूयात महाफास्ट 100। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवारांना इंडियामध्ये येण्याची ऑफर। शिंदे आणि अजितदादांसोबत या सर्व स्वप्न पूर्ण होतील। नंदुरबारमध्ये जाहीर प्रचार सभेत ऑफर। मोदींना सत्तेमधून बाहेर जाण्याची भीती। ज्या राष्ट्रवादीला आधी नकली म्हणाली, आता त्याच राष्ट्रवादीला ओढण्याचा प्रयत्न। मोदींनी पवारांना दिलेल्या ऑफरवर नाना पटोले यांची प्रतिक्रिया। नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा करते। नकली शिवसेना असं म्हणत मोदींचा पुन्हा एकदा ठाकरे गटावर निशाणा। नकली राष्ट्रवादी आणि नकली शिवसेनेनं काँग्रेसमध्ये विलीन होण्याचं मन बनवलंय। बारामतीच्या निवडणुकीनंतर शरद पवार चिंतेत। मोदींची टीका। बाळासाहेब आणि मासाहेबांबद्दलचं मोदींचं वक्तव्य दळभद्री। ठाकरेंना नकली संतान म्हणतात म्हणजे बाळासाहेबांचा महाराष्ट्राचा अपमान। ठाकरेंना नकली संतान म्हणणारे औरंगजेबाची संतान। राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांच्यावर मानसिक परिणाम झालाय। ठाकरेंना मानसोपचार तज्ज्ञाची गरज। उद्धव ठाकरेंनी मोदींवर केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। नरेंद्र मोदी यांचं असं बोलणं अयोग्य। मोदींच्या नकली संतान वक्तव्यावरून बच्चू कडूंची टीका। प्रचारामध्ये एकमेकांची उडीदुडी काढण्याचा प्रकार सुरू। कडूंचं वक्तव्य। नरेंद्र मोदींचं अतिशय चीड आणणारं वक्तव्य, तर मोदींनी आता गुडघे टेकलेत। अरविंद सावंत यांची मोदींवर टीका। दाभोलकर हत्या प्रकरण प्रत्यक्ष गोळी झाडल्यानं अंदुरे कळसकरला जन्मठेप। वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांची निर्दोष मुक्तता। 11 वर्षांनंतर दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल। निर्दोष ठरवलेल्या तिघांच्या विरोधात हायकोर्ट सुप्रीम कोर्टात जाऊ। ज्यांनी प्रत्यक्ष गोळ्या झाडल्या त्यांना शिक्षा झाली, पण हत्येचा विचार डोक्यात कुणी घातला हे शोधणं गरजेचं। मुक्ता दाभोलकर यांची प्रतिक्रिया। कोर्टाच्या निकालाचं स्वागत। मूळ सूत्रधाराला सुद्धा अटक व्हावी। हमीद दाभोलकर यांची प्रतिक्रिया। आज सनातन संस्थेचं निर्दोषत्व सिद्ध झालं। सनातन धर्माला बदनाम करणाऱ्या अर्बन नक्षलवाद्यांचा पराभव। सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांची प्रतिक्रिया। आजच्या निकालाने पुरोगामी चळवळीला न्याय मिळाला। दाभोलकर हत्या प्रकरणाच्या निकालावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया। योग्य वेळी मी सत्य बाहेर काढणार। अनिल देशमुखांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीसांचा इशारा। वाटाघाटी करण्यासाठी फडणवीसांनी माणूस पाठवला तर ठाकरे पवारांवर आरोप करा, अशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र काढलं। देशमुखांचे आरोप। अनिल देशमुखांनी तेव्हाच बोलायला हवं होतं। निवडणुकीच्या काळात अशा गोष्टी काढल्या तर त्या पचनी पडत नाहीत। अनिल देशमुखांच्या आरोपांवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। चुकीच्या प्रकरणामध्ये मला गोवलं। जड अंतःकरणानेच मी पक्ष बदलला। जेल किंवा पक्ष बदलणं हे दोनच मार्ग माझ्याकडे होते। रवींद्र वायकरांचं एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये वक्तव्य। शिंदेंसमोर सुद्धा जेल की गद्दारी हाच पर्याय होता। शिंदेंसह 40 जणांनी गद्दारीचा मार्ग निवडला। राऊतांची टीका। भाजप लोकांना ब्लॅकमेल करून घाबरवते। रवींद्र वायकर खरं बोलले तर ईडीच्या कारवाईला घाबरून सर्व गेले। एकमेव राऊत वाघ। अरविंद सावंतांची भाजपसह शिंदेंवर टीका। विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळलाय। आरोप आणि टीकांचं उत्तर आम्ही कामातून देणार। प्रियांका चतुर्वेदींच्या टीकेनंतर शिंदेंचं प्रत्युत्तर। शिरूरचे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण 5 वर्ष उपलब्ध असणार। अमोल कोल्हेंची 5 वर्ष अभिनयातून संन्यास घेण्याची भूमिका। नाशिकच्या शांतिगिरी महाराज आणि दिनकर पाटील यांच्यामध्ये 1 तास चर्चा। उमेदवारी न मिळाल्यामुळे दिनकर पाटील भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा। भुजबळ कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत। फडणवीसांचा विश्वास। तर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यामधले मतभेद दूर करणार। फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदी शहांना राज्यामध्ये पाय ठेवू देऊ नका हे कोण म्हणालं होतं? संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। तर शिवाजी पार्कमध्ये लांडगे एकत्र येत आहेत। राऊतांची टीका। नुकतेच शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेल्या कल्याणच्या माजी नगरसेविका विजया पोटे आणि त्यांचे पती अरविंद पोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी। ठाकरे गटाच्या हरिश्चंद्र हरदास यांनी धमकी दिल्याचा पोटे दाम्पत्याचा आरोप। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी 10 जूनला मतदान। इच्छुक उमेदवारांना 22 मे पर्यंत अर्ज सादर करू शकतात। लोकसभा निवडणुकीच्या कामात शिक्षक वर्ग व्यस्त असल्यामुळे अडचणी। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा दावा। 10 जूनला कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मतदान। बीडमध्ये अपक्ष उमेदवाराचा घोड्यावरून प्रचार। अपक्ष उमेदवार गणेश करंडे यांच्या प्रचाराची परिसरामध्ये चर्चा। दंगेकरांच्या नावाने साड्या वाटप करणं समर्थकाला भोवलं। निवडणूक भरारी पथकाकडून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजप कार्यकर्त्या माधवी निगडेंच्या तक्रारीनंतर कारवाई। ठाकरे गटाचे नवी मुंबईतील माजी नगरसेवक एम.के. मडवींना जामीन। खंडणी मागितल्या प्रकरणी झाली होती अटक। ठाणे सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर।
आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांना नोटीस. धर्माच्या आधारे अपक्ष उमेदवारांचा चुकीचा प्रचार केल्याची नोटीस. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासियांच्या प्रवासावर दलालांचा ताबा. मनसेचा आरोप. कोकणवासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडा. राजू पाटलांची मागणी. हिंगोलीच्या वसमतमध्ये मोठ्या तलावामधील गाळ काढण्याचं काम सुरू. आमदार राजू नवघरेंच्या हस्ते कामाचा शुभारंभ. गाळ काढल्यामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. अक्षय तृतीयेच्या निमित्तानं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य, तर मंदिरावर सुद्धा फुलांनी आंब्यांची प्रतिकृती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर रत्नागिरीच्या गणपतीपुळे मंदिरात कोकणच्या हापूस आंब्याची आकर्षक सजावट. देवाचा मूळ गाभारा आंब्यांनी सजवला. पिंपरी चिंचवडच्या धनेश्वर मंदिरात महादेवाच्या मूर्तीला चंदनाचा लेप. वाढत्या उष्णतेपासून थंडावा मिळण्यासाठी चंदनाचा लेप लावण्याची प्रथा. तुळजाभवानी मंदिराच्या तत्कालीन विश्वस्थांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश. 1991 ते 2009च्या दरम्यान तुळजाभवानी मंदिरात 8,43,00,000 भ्रष्टाचार झाल्याची याचिका दाखल.